एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. संस्कार भूमी महिरावणी. मातोश्री गीताबाई पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आठवणींना उजाळा. जीवन एक पाठशाळा आहे आणि या पाठशाळेत संस्कारांचा पहिला धडा देणारी व्यक्ती म्हणजे आई. महिरावणीच्या मातोश्री गीताबाई देवराम पाटील हे एक असं नाव जे एक प्रेरणा देतं. म्हणून संस्कारांचा दीपस्तंभ ठरते मातोश्री गीताबाई देवराम पाटील यांच्या 34व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विद्यालयात एक भावनिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील. प्रमुख पाहुणे म्हणून PVG कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील उपस्थित होते. मातोश्री गीताबाई पाटील या फक्त एक व्यक्ती नव्हत्या, तर त्या संस्कारांचा प्रवाह होत्या. त्यांच्या जीवनातून आपल्याला सुसंस्कृत आणि मूल्यनिष्ठ समाजाचे दर्शन घडते, अशा भावना सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सुरुवात मातोश्रींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. संपूर्ण सभागृहात भावपूर्ण वातावरण पसरले होते. शाळेला मातोश्रींचे नाव देण्यामागे उद्देश होता विद्यार्थ्यांनी मातोश्रींसारखी जीवनमूल्ये आत्मसात करावीत. या उद्देशाने शाळेला मातोश्रींचे नाव दिल्याचं संतू पाटील यांनी सांगितले. कुमारी अनुष्का वाघ, कार्तिकी ढिकले आणि तनिष्का कापसे यांनी मातोश्रींच्या स्मृतींना शब्दरूप दिलं. मातोश्रींच्या प्रेरणेमुळे आम्हाला समजलं की आदर्श म्हणजे फक्त शब्द नाही, तर कृतीतून घडवायचं काहीतरी असतं, या विद्यार्थिनींच्या भावना होत्या. संस्कारांचा हा दिवस केवळ स्मरणापुरता नाही, तर विद्यार्थ्यांनी मातोश्रींच्या आदर्शांना चित्र, शब्द आणि विचारातून साकारलं. 211 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा, 158 विद्यार्थ्यांनी चित्रकला, 78 विद्यार्थ्यांनी रांगोळी आणि 55 विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसंच जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश मिळविलेल्या कुमार साईराम व्यवहारेचा विशेष सत्कार झाला. संस्कार हे आपल्या जीवनाचे खरे बळ आहे. या शाळेतूनच त्या मूल्यांचा झरा वाहत राहू, हीच मातोश्रींना खरी आदरांजली. या भावना होत्या मुरलीधर पाटील यांच्या. मातोश्री गीताबाई पाटील त्या गेल्या असतील, पण त्यांच्या संस्कारांचा प्रकाश अजूनही या विद्यालयात, या मुलांमध्ये आणि या समाजात जिवंत आहे. संस्कारांचा दीप विझत नाही, तो प्रत्येक पिढीत उजळत राहतो. मातोश्रींना कोटी कोटी अभिवादन. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, महिरावणी. आमच्या शिक्षणाच्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप प्रवास केला. तुम्हाला धन्यवाद देतो. असंच ज्ञान प्राप्त तुम्हाला हो, अजून तुमची प्रगती पुढे चालत राहू, तुम्हाला उदरदायक करावं असं मी या शाळेच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आज या आमच्या निमित्त मी जे इतरही नाव लिहिणे पाहणे, आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय संस्कृती या जगात कुठली संस्कृती नाही आहे. ज्यावेळेस रामायण घडलं त्यावेळेस ऐनवेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला
तेव्हा ते रामायण घडले. याच पद्धतीने आमच्या काही मुली ज्यांनी काही नाही आणि महिलांना देशाई या नावाची शाखा काढून असं आमच्या काहीही म्हणत नव्हतं. परंतु आम्ही काही कामानिमित्त मुंबईला गेला असताना आमचे सेक्रेटरी शिरसाट होते, मुले लहान होते, मी होतो. आम्ही मुक्कामाला थांबलो आणि मंत्रालयामध्ये रस्त्याने चालला असताना यशवंतराव कदम हे शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी खिडकीतून अण्णांना बघितलं. शिपायाला सांगून मध्ये बोलवलं. आम्ही आम्हाला संधी मिळाली मंत्र्याच्या दालनात आमचे भाग्य समजतो. आम्ही काहीतरी ती अपेक्षा त्या माणूची शक्ती असावा आमच्या पाठीमागे, म्हणून आम्हाला ते जायला मिळालं. आणि चर्चा चर्चा झाली आणि सहज त्यांना पत्रकारांना काय सुचलं असेल, काय त्यांच्या ते म्हणतात ते काय खोटं नाही आहे. आईची आयुष्यभर पुढच्या पिढीपर्यंत आदर्श शक्ती असते ना समाज ही बाळगली पाहिजे, त्याची जाणीव केली पाहिजे. आणि सहज करून विचार मुलीला काय करतो आई करतो आहे आणि आईच्या नावाने बापाच्या नावाने कॉलेज आहे आणि आईच्या नावाने काय नाही. पण मग एखाद्या ठिकाणी तुला शाळा देतो. त्याच वेळेस या शाखेची मान्यता त्याच मिनिटात त्याच तासात आम्हाला शाळाची नाश्ता करता आम्हाला मान्यता माहिती करतात. आम्ही तुमच्या सरकार काम केलेले